नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचं MPSCचं अपडेट घेऊन आलेलो आहे। या बघा तुम्हाला आजच बघू शकतात 25 मे 2021 आजचं हे अपडेट आहे आणि MPSCने एक नवीन GR स्वरूपात किंवा एक नवीन घोषणा केलेली आहे। याच्यानुसार नेमकं काय आहे ही घोषणा तुम्ही बघू शकता आणि याचा फायदा काय होणार आहे, तोटा काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहे। बघा विषय काय आहे याचा तुम्ही बघू शकता। पोलीस उपनिरीक्षक जे पोलीस उपनिरीक्षक असतात महाराष्ट्र दुय्यम सेवा आजारपत्रित गट ब मुख्य परीक्षेसाठी आहे। मुख्य परीक्षेसाठी हे आहे परीक्षा। या पदाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित मानके जे असतात ते मानके इथे खाली दिलेले आहेत। त्याच्या संदर्भात किंवा ती मार्क कसे कन्सिडर होणार किंवा ती मार्क मुलाखतीसाठी गृहीत धरणार का नाहीत, या सगळ्या गोष्टी या GR मध्ये टाकलेल्या आहेत। नेमकं काय GR आहे तो वाचणार आहोत आपण आणि तो समजून घेणार आहोत। बघा पोलीस उपनिरीक्षकसाठी हा GR आहे, लक्षात घ्या। पोलीस उपनिरीक्षकसाठी हा GR आहे आणि तो मुख्य परीक्षेच्या संदर्भात आहे। मुख्य परीक्षेतून तुम्ही शारीरिक चाचणीसाठी जेव्हा जातात त्यावेळेसचा हा GR आहे। आता बघा त्याच्यामध्ये त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे बघा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणी म्हणजे आपण ज्याला फिजिकल म्हणतो, मैदानी ग्राउंड असतं, त्या चाचणीच्या मानकामध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती। त्यानुसार पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे आता काय काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ते आता आपण बघणार आहोत। कोणत्या कोणत्या सुधारणा आहेत बघा। सगळ्यात पहिली सुधारणा त्यांनी केलेली आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे बघा। शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणापैकी 60% गुण म्हणजे 60% गुण म्हणजे बघा जर तुम्हाला 100 मार्काचा पेपर असेल तर कमीत कमी 60 मार्क तुम्हाला याच्यामध्ये घ्यावे लागतील। म्हणजे 60 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील। म्हणजे काय सांगायचं आहे की बाबा शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला 60% जेवढे बघा तुमचा 100 मार्काचा पेपर असेल तर 100 मार्क असतील शारीरिक चाचणीसाठी, तर कमीत कमी 60 मार्क तुम्हाला कमीत कमी घ्यावीच लागतील। 60 मार्काचे जर पुढे जर तुम्हाला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण 60 पेक्षा जर कमी असाल तर तुम्हाला मुलाखतीस पात्र राहणार नाहीत। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। तुम्हाला इकडे दुसरे किती पण मार्क असून त्या प्रॉब्लेम किती पण मार्क असले त्याचा फायदा नाही होणार। तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये कंपल्सरी 60 मार्क घ्यावेच लागतील तरच तुम्ही मुलाखतीला पात्र असणार आहेत। हा सगळ्यात मोठा पॉईंट तुम्हाला भेटलेला आहे बघा। याचा फायदा कोणाला होणार आहे? ज्या विद्यार्थ्यांचा शारीरिक प्रकारे जे सक्षम असतात किंवा जे विद्यार्थी तुम्ही असा विचार करतात की बाबा जे लेखीमध्ये जे हुशार असतात ते विद्यार्थी शारीरिकमध्ये थोडेफार वीक असतात, त्या वीक विद्यार्थ्यांना थोडंफार याचं नुकसान होऊ शकतो। त्याच्यामुळे शारीरिक गोष्टीकडे किंवा तुमच्या फिजिकल गोष्टीकडे तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावे। त्याच्यामुळे 60 मार्क तुम्हाला कमीत कमी कंपल्सरी पाडावेच लागतील। 60 मार्क जर पडले तर तुम्हाला मैदानी उत्तीर्ण होऊन तुम्ही मुलाखतीसाठी जाणार आहात। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा त्यांनी मुद्दा याच्यामध्ये टाकलाय तो म्हणजे तसेच या गुणाचा अंतिम गुणवत्तेकरता किंवा अंतिम निवडीकरता विचार होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं अपडेट हे आहे की बाबा हे जे फिजिकलचे जेवढे मार्क पडतील 60 70 80 90 100 किती पण मार्क तुम्हाला जे पडणार आहेत ते मार्क फक्त तुम्हाला क्वालिफाईंगसाठी असणार आहेत। ते मार्क तुमच्या निवडीसाठी किंवा अंतिम मार्कामध्ये मिसळले जाणार नाहीत असा या लाईनचा अर्थ होतो। म्हणजे तसेच गुणाचा अंतिम गुणवत्तेकरता किंवा अंतिम निवडीकरता विचार होणार नाही। हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। याच्यामुळे तुम्हाला जेवढे मार्क पडतील ते फक्त क्वालिफाईंगसाठी असणार आहेत, तुम्ही मुलाखतीमध्ये जाण्यासाठी हे तुम्हाला फायदेशीर होणार आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवा मैदानीमध्ये तुम्हाला कमीत कमी 60 मार्क कसे पाडतील याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल। लेखीमध्ये हुशार असून चालणार नाही, तुम्हाला फिजिकलमध्ये पण तुम्हाला कमीत कमी 60 मार्क पाडावेच लागतील। हे तुम्ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे। त्याच्यामुळे बघा पुढचा त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट असं सांगितलाय तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज बघा। बघा म्हणजे वेगवेगळे इव्हेंट असतात, तुम्ही शारीरिक चाचणी किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे गोळाफेक असतात, लांब उडी काय असेल ते त्याचे वेगवेगळे इव्हेंट असतात। ते इव्हेंटमध्ये जर पॉईंटमध्ये मार्क मिळाले, अपूर्णांकात जर मार्क मिळाले असलेच ते अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल। म्हणजे जर जे पॉईंट तुम्हाला जर असं नाही की बाबा 1.7 मार्क पडले म्हणजे त्याला 2 गृहीत धरणार
असं होणार नाही. अपूर्णांकात पडले 1.7 मार्क पडले तर 1.7च ते 1.7च ते राहणार, त्याला 2 कन्सिडर करणार नाहीत. म्हणजे अपूर्णांकातच ते मार्क तुमचे गृहीत धरले जातील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे समजा काय होतं, समजा हे गोळाफेक आहे, गोळाफेकमध्ये 15पैकी तुम्हाला समजा जर 12.7 मार्क 12.7 मार्क पडले तर 12.7च ते कन्सिडर करणार, त्याला 13 मार्क गृहीत धरणार नाहीत. 13 मार्क गृहीत धरणार नाहीत, त्याला 12.7 एवढेच ते मार्क गृहीत धरले जातील. असा या दुसऱ्या पॉईंटचा अर्थ आहे. पहिला पॉईंट तुम्हाला समजला असेल. पहिल्या पॉईंटमध्ये 60 मार्क तुम्हाला कंपल्सरी पाहिजेत आणि ते 60 मार्क पडलेच तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार. दुसरा त्याचाच अजून एक होता, तो म्हणजे ते 60 मार्क किंवा जेवढे मुलाखत ते मार्क पडतील ते अंतिम याच्यामध्ये गृहीत धरले जाणार नाही. शारीरिक चाचणीचे मार्क अंतिम निवडेमध्ये गृहीत धरले जाणार नाही. हा त्याच्यातला उपपॉईंट होता. नंतर दुसरा पॉईंट होता तो म्हणजे जे अपूर्णांकात मार्क असतील ते अपूर्णांकातच राहतील, अशा स्वरूपात निकाल तयार करण्यात येईल, अशा स्वरूपात त्यांनी दुसरा मुद्दा सांगितला. तिसरा मुद्दा म्हणजे आता नेमके पुरुषांसाठी कोणते कोणते इव्हेंट असणार आहेत, महिला कोणते कोणते इव्हेंट आहेत हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. कोणते कोणते इव्हेंट आहेत बघा. गोळाफेक आधी सगळ्यात अगोदर आपण पुरुषांसाठी बघूया. गोळाफेकसाठी पुरुषांसाठी काय काय आहे. गोळाफेकमध्ये वजन 7.2.6 म्हणजे 7.26 असं किलोग्रामचा तुम्हाला गोळा राहणार आहे. गोळाफेकमध्ये तुमचे जे ट्रेनर वगैरे असतील त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात. गोळाफेकमध्ये वजन हे तुम्हाला 7.26 एवढा किलोचं तुम्हाला गोळा फेकावं लागेल मुलांसाठी. आणि मुलींसाठी गोळाफेक आहे 4 किलोचं तुम्हाला मुलींसाठी गोळा आहे. आणि त्याला कमाल गुण किती असणार आहेत, 20 असणार आहेत. आणि मुलांसाठी कमाल गुण असणार आहेत 15. गोळाफेकसाठी मुलांना 15 गुण असणार आहेत आणि मुलींना 20 गुण असणार आहेत कमाल गुण. आणि त्याच्यामध्ये पुलअप्स असतात बघा. मुलांसाठी पुलअप्स आहेत. पुलअप्सचा जो इव्हेंट असतो त्याच्यामध्ये कमाल गुण तुम्हाला 20 असणार आहेत. मुलांना पुलअप्स मारावं लागतं, ते पुलअप्स मुलींना नसतात, तर त्याच्यामुळे मुलांसाठी त्याला 20 मार्क गृहीत धरावे लागतील. नंतर त्याच्यानंतर लांब उडी मुलांसाठी आहे, मुलींसाठी दोघांसाठी असते. लांब उडीमध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणजे कमाल गुण त्याच्यामध्ये 15 आहेत आणि मुलींसाठी पण लांब उडी आहे, त्याच्यामध्ये कमाल गुण 30 गुण आहेत. नंतर धावणे आहे. धावणे ते 800 मीटरचं धावणे आहे मुलांसाठी. हा जो चौथा इव्हेंट आहे मुलांसाठी, धावण्याची 800 मीटरची हे असते, त्याच्यामध्ये 50 गुण असणार आहेत. 50 गुण महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कमाल गुण 50 आहेत आणि धावणे मुलींसाठी पण कमाल गुण किती आहेत, 50 आहेत. तर विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, ज्या मुली आहेत त्यांनी बघा लांब उडी आणि जर धावणे याच्यामध्ये जर थोडंफार कॉन्सन्ट्रेट केलं तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क जास्तीत जास्त पडून जातील. आणि गोळाफेकमध्ये म्हणजे असं तुम्हाला कमीत कमी 60 मार्क आणायचे आहेत. आणि मुलांना पण तुम्ही समजा एक धावण्याच्या स्पीडमध्ये 50 पैकी समजा जास्तीत जास्त 45-46 मार्क आणले आणि समजा बाकी लांब उडी वगैरे म्हणजे तुम्हाला फक्त 60 मार्काला कॅच करायचं. 60 पुढे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण 60 मार्काच्या खाली कोणी थांबायचं नाही, याच्यानुसार तुम्हाला समजून येईल. तर 60 मार्क तुम्हाला कमीत कमी पाडायचे आहेत. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपयुक्त सुधारणा सन 2020च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षापासून लागू राहतील. म्हणजे 2020 पासून ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षेचे जाहिराती निघाले होते त्या सगळ्यांसाठी ह्या गोष्टी गृहीत धरल्या जातील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि ठिकाण मुंबई आहे बघा इथे. आणि सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC याच्या थ्रू हा GR निघालेला आहे. आजचा GR आहे. खूप महत्त्वाची तुम्हाला मी अपडेट्स दिलं, कशानुसार सगळ्या होणार आहे ते सांगितलं. तर तुम्हाला अशा स्वरूपात लेक्चर आवडलं असेल तर लवकर लाईक करायचं आहे. आणि आपलं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान मी इव्हेंट्स किंवा हे अशा तुम्हाला गोष्टी टाकत असतो ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज मी इथेच थांबतो. सर्वांसाठी माझा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर अजून जर पाहिजे असेल, कॉन्टॅक्ट नंबर माझा इथे दिलेला आहे 727677 727677. बघा इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही इथे घेऊ शकतात. 727677 1791 727677 1791 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्हाला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतात. नक्कीच तुम्हाला मी मदत करेन. तर लेखक राजेश मिशी मी आज तुमची इथेच रजा घेतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.